जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हे दोघे देखील अटकेत आहेत आणि आज त्यांच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे, तर चेतन पाटीलला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या दोन्ही आरोपींच्या कोठडीमध्ये मालवण न्यायालयाने वाढ केलेली आहे। मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली होती। आज त्यांची कोठडी संपणार होती, त्यानंतर पोलिसांनी त्यांना मालवण न्यायालयामध्ये हजर केलं आणि मालवण न्यायालयाने त्यांच्या कोठडीमध्ये वाढ केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे। उमेश, जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, त्याला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर चेतन पाटीलच्या न्यायालयीन कोठडीत देखील वाढ करण्यात आली आहे। निश्चितच आपण आता पाहिलं की जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांना न्यायालयात हजर केलं असता जयदीप आपटे हे पहिले जे आरोपी आहेत त्याला एक 3 दिवसाची पोलीस कोठडी वाढवण्यात 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आणि चेतन पाटील हे 2 नंबरचे आरोपी आहेत, त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। न्यायालयीन कोठडीत गेल्यानंतर त्यांचे वकील आलेले आहेत। वकील हे आता युक्तिवाद म्हणजे पुढील जो आहे तो आपल्याला जामीन मिळावा यासाठी अर्ज करणार आहेत। एकंदरीत आपण पाहतो की त्यांचे जे वकील आहेत ते आता पोलीस स्टेशनमध्ये चेतन पाटील यांचे जे वकील आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत आणि तेथे जी पूर्वी कागदोपत्री जी प्रोसेस आहे ती पूर्ण करणार आहेत, कारण त्यांना जामीन मिळावा यासाठी चेतन पाटील यांचे जे वकील आहेत ते दाखल झालेले आहेत आणि जयदीप आपटे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी ही वाढवून मिळालेली आहे। चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना एकत्रित आज हजर केलं होतं आणि दोघांनाही येथे जो युक्तिवाद वकिलांनी मांडला त्या वकिलांनी सरकारी वकील यांनी सांगितलं आहे की यांना अजूनही पोलीस कोठडी वाढवून मिळावी जयदीप आपटे यांची, तर त्यामध्ये त्यांना 3 दिवसाची फक्त पोलीस कोठडी वाढवून मिळाली आहे आणि जयदीप आपटे हे आता पुन्हा पोलीस कोठडीत असणार आहे। तसंच चेतन पाटील यांना कुठेतरी दिलासा म्हणावा लागेल, कारण चेतन पाटील यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे आणि न्यायालयीन कोठडीत ते जामिनात जाऊ शकतात अशी एक प्रोसेस असल्यामुळे त्यांचे वकील इथे दाखल झाले आहेत। पोलीस स्थानकात त्यांचे वकील आता गेलेले इथे दिसत आहेत। एकंदरीत 13 सप्टेंबरपर्यंत जयदीप आपटे यांना पोलीस कोठडी इथे मिळालेली आहे। नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।